अनगर नगर पंचायतीच्या बाहेर जी पहिल्यांदा निवडणूक होते ती पाहण्यासाठी खरं तर प्रचंड संख्येनं ग्रामस्थ जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि ग्रामस्थांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जो राजकीय नाट्य रंगलाय ते देखील आपल्याला विचारायचं आहे. अनगरची जी परंपरा आहे त्याबद्दल देखील विचारायचं आहे. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त ग्रामपंचायत होते ती बिनविरोधची परंपरा आहे. पहिल्यांदा नगरपंचायत झाली आहे. पहिल्यांदा निवडणुकीची आता शक्यता निर्माण झाली. ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, कशासाठी एवढी गर्दी झाली आहे? आता एक अनगर ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत इथं कुठल्याही ग्रामपंचायतीचं कसल्याही प्रकारचं तालुका पंचायत जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं नव्हतं. ही तर बिनविरोधची परंपरा आहे. लोकनेते अण्णा 1955 साली लोक बरोबर ते पण बिनविरोध गेलेले होते, आमदार झालेले होते राजन पाटलांचे वडील. आणि राजन पाटलांनी तीच परंपरा आतापर्यंत जोपासलेली आहे. इथं सर्व धर्माचे लोक सगळे व्यवस्थित आणि त्यांच्या सहकार्याने वागतात. इथं इलेक्शनची परंपरा नाही. चुकून विरोधकांना त्यांनी 29 तारखेला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून तालुक्यातल्या काही राष्ट्रवादीच्या लोकांनी हे एक भाऊ उभा करून इथं इलेक्शनची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा भरपूर पाठिंबा असल्यामुळे ही तर इलेक्शनची प्रक्रिया आजच पहिल्यांदा सुरू झाली. म्हणून ह्या नागरिकांना उत्सुकता लागली की हे लोक कसे आलेत, कशासाठी आलेत. इथं कधीही कुठल्याही लोकांना दबावाखाली किंवा कुठल्याही प्रेशरखाली काय नाही. चुकून आता त्यांनी आमच्यात नगरपंचायतीचे इलेक्शन पहिल्यांदाच लागलंय आणि नगरपंचायती सुरुवातीला पहिल्यांदाच स्थापन झाली आणि महाराष्ट्रात त्याचा लौकिक होईल आणि म्हणून विरोधकाच्या पोटात जरा पोटसळ उठलेला आहे. आणि विरोधकांनी हे षडयंत्र रचून ही परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यात तालुक्यातल्या राष्ट्रवादींचा बराचसाच हात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवारी अर्ज दाखल करून दिला जात नाही. खरं आहे काय? थोडं नाही, तसं काय नाहीये. तर ह्यांना प्रत्येकाला आज आलेले सगळे आज तुम्ही तर बघताय ही सगळी जनता जी आहे ती पूर्णपणे ह्यांना सुद्धा असं वाटतंय की ही जी परंपरा आहे ते स्वातंत्र्य झाल्यापासूनची ही अखंडित होऊ नये. परंतु माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तर ही जी भाजपची जी काय नगरपंचायत आहे बिनविरोध झाल्यानंतर या आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये भाजपचा बऱ्यापैकी प्रभाव चांगला पडेल. परंतु हा प्रभाव पडू द्यायचा नाही ह्यासाठी कारणीभूत जे आहेत फक्त आणि फक्त अजित पवार आहेत. यांनी जे पुनीतीने ही षडयंत्र रचून ही परंपरा मोडीत काढण्याचं ही जे काही षडयंत्र असलेलं आहे तुम्ही तर असं बघू शकता. सगळे मित्र पक्षातले आहेत. भाजप आणि अजित पवार हे वेगळं नाही, सगळे आता मित्र पक्षात आहेत. असं असताना देखील राजकारण का होतंय? स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि राज्य लेवलचं राजकारण ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. अनगर नगर पंचायत आजपर्यंत गेली 60 ते 70 वर्ष झालं परंपरा आहे की बिनविरोध. अनगरच्या या जनतेला निवडणूक काय असते ही गोष्ट कधीच माहित नाहीये. याचं कारण हे गावाचा एकोपा एकमतानं राहणं, एकमतानं समंजसपणानं राहणं. पण आता हे पक्ष प्रवेश जे झालेले आहेत त्या कारणानं हे अनगरकरांच्या विरोधात केलं गेलेलं षडयंत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनगरकरांचं प्रभुत्व कमी करण्यासाठी ही निवडणूक लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. आणि पण निवडणूक जर झाली, मतदान जर झालं, ती देखील लोकशाहीची प्रक्रिया, लोकशाहीची जरी प्रक्रिया झाली तरी एक साधारण 2 ते 3 मतं सुद्धा पडणार नाहीत. पण एक गालबोट लावायचा हे ज्या आमच्या परंपरेला गालबोट लावण्यासाठी हा चाललेला आहे. ही सगळी जनता जी जमलेली आहे हे ह्याच्यासाठी ह्या सर्वानुमते ही बिनविरोध व्हावी हाच निर्णय आहे. पण हिथं षडयंत्र करून याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे आज विरोधी अर्ज भरण्यात येत आहे. एक असा त्यांचा दावा केला जातोय प्रचंड दहशत आहे, दहशतीखाली ठेवलं जात आहे, लोकांना अर्ज भरू दिला जात नाही. राजन पाटील यांची दहशत आता ते सातत्यानं आरोप करतायत, पोलिसांवर आरोप करतायत, पोलीस संरक्षण देत नाही. ग्रामस्थ म्हणून काय म्हणणं आहे, गावात काय परिस्थिती त्याची स्थिती आहे? सध्या आता जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे गाव किंवा या गावातल्या 12 वाड्या ज्या अण्णांच्या प्रभुत्वाखाली काम करतात. आज त्यांचा वारसा राजेंद्र पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळा गावगाडा चालू आहे. त्यानंतर आज पहिल्यांदाच नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये 17 वार्ड आहेत आणि 17 वार्डमधून एकच उमेदवार एका वार्डसाठी दिलेला आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला खुला वर्गासाठी आज आरक्षित आहे आणि त्यासाठी उज्ज्वला थिटे या ज्या अनगरच्या रहिवासी आहेत त्या 3 वर्षापासून गावामध्ये राहायला सुद्धा नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण गावामधून झालेली नाही आजपर्यंत आणि त्या सूडबुद्धीनं
या गावाला गालबोट लावायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना ही नगरपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही. बिनविरोध जर नगरपंचायत झाली तर शासनाचं अनुदान किंवा शासनाचा जो निधी मिळतो तो निधी नगरपंचायतला मिळू द्यायचा नाही, हा त्यांचा अट्टहास आहे. आणि यासाठी संपूर्ण यंत्रणा त्यांना हाताशी धरून ही सगळी यंत्रणा अनगरमध्ये आणण्यात आलेली आहे. ही सगळे नागरिक जे आहेत ते मालकांच्या भूमिकेकडे किंवा मालकांच्या पाठिंब्याकडे, मालकांना पाठिंबा देण्यासाठी ही सगळी जनता आज इथं जमलेली आहे. यासाठी अजित पवार राष्ट्रवादी गट, मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी गट हे सूडबुद्धीनं अनगर नगरपंचायत ही बिनविरोध होऊ द्यायची नाही, हा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी होणार नाही अशी मला खात्री आहे. नक्कीच आता अजित पवार गट आणि भाजप दोघेही महायुतीमधले घटक पक्ष आहेत, मात्र स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत ते अनगरची जी परंपरा आहे ती मोडीत काढण्यासाठी हे सगळं षडयंत्र करतायत आणि त्यामुळेच उज्ज्वला थिटे यांना पुढे केलं जातं अशा पद्धतीचा आरोप जे ते स्थानिक ग्रामस्थ करतायत. अर्थात या गावाची परंपरा होती बिनविरोधची, ती मात्र आता कुठेतरी मोडीत निघते का हे देखील पाहणं या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरापासून एक दिवसा आफताब शेख, एबीपी माझा, अनगर, मोहोळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.